वेलकम सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ रेणुका ज्युनियर कॉलेज. My name is Dhole NS, subject English, standard 12th, lecture number 9. The topic name is same, big data, big insights. Next, advertisement sector. Advertisers are one of the biggest player in big data. म्हणजे डेटामध्ये सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. फेसबुक, गुगल, ट्विटर अँड ऑनलाईन जायंट्स ऑल कीप ट्रॅक युजर्स बिहेवियर ट्रान्झॅक्शन्स. ट्विटर, गुगल, फेसबुक हे कोणतेही ऑनलाईन जायंट्स असोत, हे सर्व प्लॅटफॉर्म वापरकर्त्याच्या इट इज द ॲडव्हर्टाइजमेंट कॅन रन ट्रॅक्ड इन द कंपेजेस, म्हणजे वापरकर्त्याचा मागोवा घेत असतात. दे रन ट्रॅक्ड कंपनीज कॅम्पेजन्स अँड मोहीम केंद्रित करत असतात. म्हणजेच बघा, द टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल यू हिअर कॅन टार्गेट पीपल बेस्ड बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट, इंटरनेट जॉब्स रोल्स अँड डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. म्हणजे तुम्ही वापरकर्ते खरेदीच्या गोष्टीसाठी कल, विजिट्स, आवडी, व्यवसाय, लोकसंख्याशास्त्र आणि आपले इत्यादीवर आपण लक्ष केंद्रित करता. Then all this data is collected by Facebook and algorithm using big data analysis techniques. या सर्व गोष्टींचा डेटा फेसबुक काय करते, जमा करते आणि अल्गोरिदमद्वारे एकत्रित करून द सेम गोज फॉर गुगल, आणि गुगलवरही असेच घडते. देन based on the click you go to the different result. When you create comparison leads will give the different result. म्हणजे जेव्हा एका क्लिकच्या आधारे तुम्ही कोणतीही माहिती रिझल्ट्स मिळवू शकता, या कंपॅरिझनसाठी तुम्ही तयार होता. ऑल दिस मेड पॉसिबल युजिंग बिग डाटा. आणि हे सगळे फक्त बिग डेटाच्या माहितीच्या याच्यातूनच काय होतं, आपल्याला शक्य झालेलं आहे. एंटरटेनमेंट अँड मीडिया. मनोरंजन. In the field of entertainment and media, big data focused targeting people's right content the right. म्हणजे बिग डेटामध्ये एंटरटेनमेंटमध्ये लोकांच्यामध्ये पुरून लोकांवर केंद्रित करण्यावर भर देत असतो. म्हणजे बघा, युअर पास्ट व्ह्यूज बिहेवियर ऑनलाईन यू विल शो द डिफरंट रिकमेंडेशन. म्हणजे तुम्हाला डिफरंट रिकमेंडेशन दिले जातात, त्याच्यानंतर तुमचे व्ह्यूज पाहिले जातात. दिस टेक्निक्स इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट टू ड्राईव्ह मोर अँड रिव्हेन्यू. म्हणजे तुमची गुंतवणूक एंगेजमेंट वाढवण्यासाठी, अधिक माहिती, रेव्हेन्यू मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स आणि यूट्यूब हे अत्यंत प्रभावीशाली वापरले जाते. नाऊ इवन द टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू द सेगमेंट देअर व्ह्युअर्स अँड डाटाबेस, शो द डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शो द अकॉर्डिंगली. आता टेलिव्हिजन प्रसारक देखील त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विविध जाहिराती आणि कार्यक्रम हे विचार करत असतात. त्यामुळे आपल्याला दे विल अलाउ टू बेटर रिव्हेन्यू फ्रॉम ॲड्स विल प्रोव्हाइड मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. म्हणजे या जाहिरातीमधून अधिक चांगला रिव्हेन्यू महसूल मिळेल, अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्स वापरकर्त्याचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. नाउ द लास्ट इज एज्युकेशनल इंडस्ट्री. बिग डेटा हॅज इनडाउंडेड बाय एज्युकेशन इंडस्ट्री. शिक्षण क्षेत्रात बिग डेटामुळे फार मोठी भरभराट झालेली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट लिव्स अँड बाउंड्स. त्यामुळे क्षेत्राचा कायापालट झालेला आहे. अँड नाऊ वी हॅव द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट, देअर स्टडी पॅटर्न अँड वी कॅन नाऊ द प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट. विद्यार्थ्याला त्याची माहिती, त्याच्या अभ्यासाची पद्धत याविषयी माहिती मिळते, पण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड आणि डायनामिक असे स्वतंत्र लर्निंग प्रोग्राम आपण तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट कंपॅरिझन इज डिफरंट लेवल. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता आणि पातळी वेगळी असते. द कोर्सेस मटेरियल कॅन लो डिझाईन कॅटेगरिंग द डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. त्यामुळे विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियलची आखणी करता येते. बिग डाटा मेक्स द कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस
बिग डाटा त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी माहिती झाल्यामुळे त्यांना कन्व्हिनियंट होतं. देन देअर डिफरंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हॅरियस कोर्सेस अँड देअर स्पेशलिटीज. काही असे वेगवेगळे कोर्सेस असतात, त्यांची वैशिष्ट्ये असतात, हे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात. वी ऑल्सो हॅव द ॲक्सेस टू द रिझल्ट. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट. निकालही सहजपणे पाहता येतो. निकालामधून विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज येतो, त्यांची कमतरता, त्यांची बलस्थाने ओळखता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यात मानसिक कल आणि क्षमताच्या आधारे वी हॅव टू प्रोग्रेस अंडरस्टूड द विकनेस अँड ऑल्सो गाईड रिगार्डिंग द करिअर इज बेस्ड इन द मेंटल ॲबिलिटीज. म्हणजे त्याच्या मानसिक क्षमता आपण या क्षेत्रातून आपण काय करू शकतो, आपण त्याला ओळखण्यास मदत होते. अँड डेप्थ स्टडी इज डेफिनेटली गिव्ह द न्यू इन्साईट टू द एज्युकेशनल इंडस्ट्री. म्हणजे निश्चित शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्गत ज्ञान प्राप्त करता येऊ शकते. वी हेल्प इम्प्रूव्हिंग ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यास मदत होईल. म्हणून वी इम्प्रूव्ज द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट द वूड जनरल इन्हान्स प्रोग्रेस ऑल द स्टुडंट. आणि सर्व विद्यार्थ्याचा प्रगतीचा आलेख उंचावेल. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स अँड एज्युकेशन इंडस्ट्री. त्याच्यामुळे बिग डेटाने शिक्षण क्षेत्रासाठी एक सर्वच पर्याय खुले केलेले आहेत. दिस इज वन द फिट ऑल. आणि सर्वात मोठ्या त्रुटीवर त्याने उपाय दिलेला आहे. वी हॅव इन्युमरेबल युजिंग द बिग डाटा. बिग डेटाचा यूज अमर्याद आहे. इट इज हेल्पफुल इन द सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक संशोधन, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फॉनोमेना म्हणजे भौतिक स्थित्यंतरे, हेल्पिंग द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी एक्सेट्रा. शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यात मदत करण्यासुद्धा त्याचा मोलाचा वाटा आहे. इट इज द जिनाइन आवर हँड्स. म्हणजे ही आपल्या हाताची जादू आहे. इट लाईज आवर हँड्स टू मेक ऑप्टिमम यूज फॉर द बिहाइंड द मनकाइंड. म्हणजे मानवजातीच्या हितासाठी अधिकाधिक उत्तम प्रकारे उपयोग करून घेणे सर्वस्वी हे आपल्या हातात आहे. इन दिस वे हाऊ टू बिग डेटा इज युजफुल फॉर अस अँड हाऊ टू इम्प्रूव्ह आवर बिग डेटा, हाऊ टू कलेक्ट इन्फॉर्मेशन and we get a knowledge to us. Thank you. The next lecture number 10, the next topic, the new dress.